करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही मोठी घोषणा केली आहे। महिला दिनानिमित्ताने केंद्र सरकारने महिलांना ही खास भेट दिली आहे। नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज महिला दिनी आमच्या सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे देशभरातील लाखो कुटुंबियांवरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल आणि आपल्या नारी शक्तीला फायदा होईल। आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे ध्येय ठेवतो। महिलांचे जीवन सुकर करण्याच्या वचनबद्धतेशी आम्ही सुसंगत आहोत, तर असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे, पाहूयात। इथं सुरुवात आहे, अभी पिक्चर बाकी आहे, त्याच्यामुळे इलेक्शन अनाउन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक। आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा 1000 रुपये होतं आणि महिला रडत होत्या, तेव्हा यांना सुचलं नाही इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच 100 रुपये कमी, आणि 100 रुपये नुसते कमी करून काय होणार आहे? 400 रुपयाला द्या गॅस। मग